आप देख रहे हैं इस वाई लाइव न्यूज। पालघर जिले के संरक्षक मंत्री गणेश नाईक का जनता दरबार 24 फरवरी को ठाणे में आयोजित किया जाएगा। इस जनता दरबार के लिए 200 से अधिक नागरिकों ने पहले ही टोकन खरीद लिए हैं। पूर्व सांसद संजीव नायक ने आज जनता दरबार लगने वाली जगह का निरीक्षण किया, लेकिन संजीव नायक ने यह भी कहा है कि जनता दरबार के जरिए बीजेपी अपनी ताकत नहीं दिखा रही है। आज संजीव नायक ने जनता दरबार के दौरान सुरक्षा की जानकारी ली। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। आज माननीय गणेशजी नाईक साहेब वन मंत्री, संपर्क मंत्री ठाणे जिल्हा यांचा जनता दरबार 24 तारखेला जो होणार आहे त्याची व्यवस्था पाहण्यासाठी इथले अधिकारी, मग पोलीस खात्याचे असतील, वन खात्याचे असतील, रेव्हेन्यू खात्याचे असतील, इतर खात्यांच्या लोकांनी कशी व्यवस्था आहे, कुठे काय त्यांना अडचण आहे का, हे जाणून घेण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो। याचं कारणच असं आहे की हा लोकांचा दरबार आहे, जनतेचा दरबार आहे। आज आनंद आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय गणेश नाईक साहेब आणि प्रतापसर नाईक साहेब हे 3 मंत्री महोदय हे ठाणे जिल्ह्याला लाभल्यामुळे जास्तीत जास्त कामं होण्यासाठी लोकांमध्ये या ठिकाणी एक आनंद आहे की या माध्यमातून लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडतील। आणि मला विश्वास आहे की 10 वर्षानंतर नाईक साहेबांचा हा जनता दरबार होतोय, तर लोकांना जे काही प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तारखेला आपण सर्वांनी या अशा पद्धतीची विनंती सर्व ठिकाणी केलेली आहे। मला विश्वास आहे की याच्यातून लोकांची जाणीव, खरं म्हणजे माननीय मोदी साहेबांनी सांगितले की लोकांमध्ये जाऊन काम करा, माननीय फडणवीस साहेबांनी सांगितले की लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न सोडवा। आणि एक मंत्री मंत्रालयात बसल्यात आणि 5000 2000 लोकांची भेट होते। जर तेच मंत्री महोदय त्या जिल्ह्यात गेले आणि जर लोकांना भेटले तर अजून जास्त लोकांचं, अजूनपर्यंत तरी भाजपाने एकटं लढेल असं कुठे जाहीर केलं नाही। आजही आमचं सर्वांचं मत आहे की आपण युतीमध्ये निवडणूक लढवलेली आहे। सर्व लोकांनी, वरिष्ठ पातळीवरच्या लोकांनी जो निर्णय घेतील तो पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान्यच करावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे जे वरिष्ठ निर्णय घेतील ते सर्वांना मान्य राहील असं लोकांना वाटते। लोकांना नाही वाटत। लोक म्हणतात की सर्व पक्षांनी सर्वांचे मंत्री काम केलं पाहिजे। हां, काही विरोधक लोकांना वाटत असेल की ती शक्ती प्रदर्शन आहे, पण असं कुठलीही गोष्ट नाही। 3ही मंत्री महोदय हे ताकदीने या ठिकाणी जनतेची सेवा करतील। हो, एक या ठिकाणी आमच्या लक्षात असं आलं की जनता दरबार आहे 24 तारखेला, पण 150 पेक्षा जास्त अर्ज आत्तापासूनच लोकांचे आलेले। त्याच्यावरून असं दिसतंय की त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची येण्याची शक्यता आहे आणि म्हणून काळजी त्याची घेतली पाहिजे, व्यवस्थित व्यवस्थापन व्हायला पाहिजे। यासाठी आम्ही आज आलेलो आहोत आणि मला विश्वास आहे की सुरळीतपणे, व्यवस्थितपणे या ठिकाणी लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल।